लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पुसद येथे लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन। बाप्पांच्या मूर्तीसाठी यशवंत रंग स्टेडियम परिसरात गणेश भक्तांची एकच गर्दी। ज्या गणरायाची आतुरतेने वाट पाहत होतो त्या गणरायाचे मोठ्या थाटामाटात व उत्साहात वाजत गाजत घरोघरी आगमन होऊन सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात झाली। सविस्तर वृत्त असे की पुसद शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या पुसद तहसील परिसरात यशवंत स्टेडियमच्या मैदानामध्ये गणरायाच्या आकर्षक रेखीव विविध रूपाच्या मूर्त्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या। गणेश भक्तांनी गणरायाची मूर्ती घेऊन जाताना वाजत गाजत गणरायाचे स्वागत करण्यात आलं। संपूर्ण परिसरामध्ये मंगलमय वातावरण निर्माण झालं होतं। लाडक्या बाप्पाची आगमनाची आरती घरोघरी केली गेली। विविध प्रकारच्या सजावटीकरता शहरामध्ये विविध साहित्यांची दुकाने लागली होती। त्यामध्ये प्रामुख्याने पूजेसाठी केवड्याची पाने, कमळ, दुर्वा, तुळशीपत्र इत्यादी साहित्यांची दुकाने तहसील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लागली होती, जेणेकरून गणेश भक्तांची घेण्यासाठी सोयीस्कर होईल। त्यामुळे प्रत्येक दुकानावर एकच गर्दी बघायला मिळाली। आज पुसद शहरातील मुख्य बाजारपेठ, तहसील चौक, गांधी चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक मधून भक्तांच्या रांगास रांगा लागल्या होत्या। पुसद शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस विभागाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। त्यामध्ये पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे सैनिक यांचा बंदोबस्त प्रामुख्याने करण्यात आला होता। पुसद शहरातील मानाचा गणपती म्हणून गणबा ट्रस्ट उत्सव मंडळाने यावर्षी विशेष गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। विशेष म्हणजे पुसद शहरातील शेषराव पाटील यांच्या घरासमोरील गणबा गणेश उत्सव ट्रस्ट मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो। दरवर्षीपेक्षा यावर्षी थोड्या उशिरा प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। या मंडळातर्फे विशेष उपक्रम राबवले जातात अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी यांच्याकडून देण्यात आली। यावेळी शरद पाटील, सुधाकरराव वाशिमकर, सतीश पंडितकर, सुरेश चौधरी पाटील, दीपक देशमुख, योगेश पाटील चौधरी, निलेश देशमुख इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती। आजच्या गणरायाच्या दिनी आपल्या प्रतिक्रिया। आज गणबादेव गणेश मंडळाचे 120व्या वर्षात पदार्पण झालेले आहे। गणबादेव गणेश मंडळाची 1905 रोजी स्थापना दारू पाटील यांच्या हस्ते झाली। पूर परिस्थितीनिमित्त गणबादेव मंडळाचे आज जे आपण मिरवणूक काढलेली आहे ते सागवान रथातून काढलेली आहे। गणबादेव नक्षीदार रथ बनवलेला आहे। गणबादेव हे आपले 14 किलो चांदीच्या सिंहासनावर विराजित सुवर्णदंतधारी आहेत। अजून गणबादेवाबद्दल सांगायचं म्हटलं तर मंडळाने पूर परिस्थितीत आता जे कालपर्वा पूर आलता त्याच्यात देणगीमध्ये जे पूरग्रस्त लोकांना मदत केलेली आहे इत्यादी केलेलं। अजून काय वैशिष्ट्य आहे की पुसदमध्ये हे नामांकित जे गणबादेव मंडळ जे आहे आणि आपण विविध उपक्रम राबवता, आपण काय संदेश द्याल जनतेकडून जेणेकरून आपल्या गणरायाला पाहण्यासाठी आपल्या गणपती उत्सवामध्ये अनेक या ठिकाणी नागरिकांची रीघ लागते, असे काही विशेष उपक्रम असेल तर आपण माहिती द्यावी। गणबादेव गणेश मंडळाची ख्याती म्हणजे अशी की पुसदचा मानाचा गणपती आणि पुसदचे ग्रामदैवत म्हणून गणबादेवाला ओळख आलेली आहे आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून गणबादेवाची ओळख आहे। आणि नागरिक इथे येतात, भाविक भक्त येतात, मनोकामना घेऊन, इच्छित मनोकामना घेऊन येतात, गणबादेवाचरणी प्रार्थना करतात। ते गणबादेव त्यांची इच्छित मनोकामना पूर्ण करतो आणि नंतर भाविक त्यांना काही ना काही चढवत राहतात। आणि दुसरं म्हणजे आपल्या गणबादेवाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट ही टिकाऊ गणपतीला केलेली आहे। जसे बाजूला तुम्ही मखर पाहून राहिलेले आहेत ते आपण लोखंडीमधून बनवले आहे, त्याचे काचं, ते पडदे वगैरे हे वर्षानुवर्ष आम्ही तेच वापरतो। म्हणजे याच्यातून आपण निसर्गाचं वाचन करतो। याच्यात प्लास्टिकचा उपयोग नाही आहे, न कुठल्या म्हणजे जे अत्याधिक काळ चालणाऱ्या वस्तू आहेत त्याचा आपण मंडळात उपयोग करतो। 10 दिवस हे गणरायाचा उत्सव चालणार आहे, आपण एकूणच जनतेला, नागरिकांना कशा प्रकारचा संदेश देणार आहात? 10 दिवस गणरायाचा उत्सव चालणार आहे। नागरिकांना एवढंच सांगू शकतो गणबादेव मंडळातर्फे की आपण अफवांवर बरी जाऊ नये। जे आपला उत्सव आहे ते शांततेत आणि आनंदात उत्सव साजरा करावा आणि जे गोरगरीब आहे त्यांना काही मदत करावी। गणबादेव मंडळ जे सार्वजनिक आहेत त्यांना देणगी द्यावी, म्हणजे भविष्यात आपला जे सण आहेत ते जे आता कमी होत चाललेले आहेत ते वाढीव रूपीला लागायला पाहिजे। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।